नमस्कार, माझं नाव डॉक्टर रवींद्र भीमरोट. मी दत्ता मेघे आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. आमचा विभाग शल्यतंत्र विभाग. आज आपण इथे मूळव्याध या विषयाबद्दल बोलणार आहोत. मूळव्याध हे कशा आणि कोणत्या प्रकारचे असतात आणि कसे होतात हे आपण सांगणार आहोत. मूळव्याध होण्याच्या याच्यामध्ये 3 प्रकारचे वेगवेगळे डिसीज असतात, जे जनरली सामान्य लोकांना माहीत नसतात. मूळव्याध म्हटलं की त्यांना एकच आजार वाटतो की संडासच्या ठिकाणी फक्त जळजळ होणे पण तसं नसताना मूळव्याधामध्ये 3 प्रकारचे वेगवेगळे डिसीज असतात. एक हेमोरॉइड्स म्हणून असते की जिथे जेव्हा व्यक्ती मोशनला जातात त्यावेळेस त्यांना तिथे मास लागतात संडासच्या ठिकाणी, आणि एका याच्यामध्ये संडास कडक होऊन रक्त जाते आणि एका ठिकाणी संडासच्या ठिकाणून होऊ जाते. तर असे 3 वेगवेगळे आजार असतात. याच्यामध्ये एक पाईल्स असते, फिशरी नॅनो असते, त्याला आपण परिकर्तिका म्हणतो, आणि एक भगंदर, दॅट इज द फिस्टुला नॅनो. असे 3 प्रकारचे डिसीज वेगवेगळे असतात. सामान्य लोकांना याबद्दल माहिती नसते, तर त्यामुळे मी तुम्हाला आज या डिसीजबद्दल वेगवेगळी माहिती सांगणार आहे. तर आपण सगळ्यात पहिले हेमोरॉइड्स घेऊया. पाईल्स, त्याला सामान्य लोक मूळव्याध म्हणतात. यामध्ये काय लक्षण होतात, रुग्णाला काय काय त्रास होतो आणि कशामुळे हे उद्भवू शकतात. तर मूळव्याध हा सहसा त्या व्यक्तींना होणार किंवा त्या रुग्णांमध्ये उद्भवतो ज्यांना सुरुवातीला गॅसेसचे खूप जास्त प्रॉब्लेम असणार, त्यांच्या पोटामध्ये खूप जास्त गॅसेस जमतात, ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास, ज्यांना 2 दिवसानंतर मोशन होणं किंवा रेग्युलर मोशन न होणं. तर याच्यामुळे या 2 गोष्टीमुळे या रुग्णांना पुढे चालून मूळव्याधाचा त्रास उपलब्ध होऊ शकतो. याच्यामध्ये रुग्णांना जेव्हा मोशनला जाणार किंवा वॉशरूमला किंवा लेट्रिनला जाणार रुग्ण, त्यामुळेच रुग्णाला मोशनच्या ठिकाणी जळजळ होणार, मास लागणार आणि खूप अंगार झाल्यासारखे वाटणार. तर हे काही सुरुवातीचे लक्षणं यामध्ये मूळव्याधामध्ये रुग्णाला जाणवतात. पुढचा आजार आहे परिकर्तिका फिशरी नॅनो. याच्यामधलं सगळ्यात मोठं हे कारण आहे की रुग्णाला 2 दिवसा अगोदर किंवा काही 3-4 दिवसापासून मोशनला खूप कडक होते, संडास कडक होते. तर त्याच्या संडास कडक होण्याच्या याच्यामुळे संडासच्या ठिकाणी चीर पडते, जखम पडते. त्याच्यामुळे रुग्णाला संडासामधून रक्त गेल्यासारखं वाटते आणि त्याच्यामुळे कैचीसारखी टोचल्याप्रमाणे अशा वेदना संडासाच्या ठिकाणी होतात. आणि तिसरा आजार आहे भगंदर, की ज्यामुळे त्या ठिकाणी पस जमा होऊन तो बाहेर निघतो, पू जमा होऊन बाहेर निघतो. याच्यात ठसठसल्याप्रमाणे रुग्णाला त्रास होतो. आपण आज या 3 रोगांबद्दल माहिती घेतलेली आहे. तर आपला आजचा विषय हा इथे आपण संपवतो. तुम्हाला या 3 रोगांबद्दल कोणतेही लक्षणं जरी तुम्हाला आढळले, काही त्रास असेल, तर तुम्ही दत्ता मेघे आयुर्वेद मेडिकल कॉलेजला येऊ शकता आणि तिथे तुम्ही दाखवू शकता. या 3 रोगांवर औषधी चिकित्सा आणि शस्त्रक्रिया सुद्धा ही चांगल्या प्रकारे वेल नोन सर्जनकडनं केली जाते. धन्यवाद.